आज जो मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशनचा पॅराग्राफ आहे तो सेकंड नंबरचा आहे अँड विच इज ऑन द बेरोजगारी विच इज द अनएम्प्लॉयमेंट. ओके, याच्या आधीचा जो आपण पॅराग्राफ घेतला होता तो एन्व्हायरमेंट अँड पोल्युशनवरती घेतलेला होता, करेक्ट. सो आपण आता ॲज वी ऑलरेडी डिस्कस्ड की आपण 10 पॅराग्राफ घेणार आहोत जे वेगवेगळ्या टॉपिकवरती आणि खूप कॉमन असतील, जसं की अनएम्प्लॉयमेंट, हेल्थ अँड केअर अँड देन एन्व्हायरमेंट, करेक्ट. सो today we are going to talk about the unemployment topic. Okay, so let's start as we already discussed. Let me give the खूप लोक बोलले की मॅम रिपीट करा त्या काही गोष्टी जसे की प्रत्येक पॅसेजमध्ये आपण यूज केल्या पाहिजेत. सो द फर्स्ट पॉईंट विच वी हॅव टू डू कीप इन टू द माइंड इज लाईन टू लाईन ट्रान्सलेशन. खूप वेळा आपण हे केलं आहे ना, लाईन टू लाईन ट्रान्सलेशन. पण बरेच जण बोलले की मॅम ते रिपीट करा डेली ऑन द डेली बेसिस, सो लक्षात राहतात त्या गोष्टी. ओके, DM आले होते म्हणून मी त्या डेली आता सांगू का. अगेन लेट मी नो की डायरेक्टली पॅसेज घेत जाऊ की शुड आय गिव्ह द इम्पॉर्टंट नोट्स. ओके, लाईन टू लाईन ट्रान्सलेशन करायचं आहे. देन वेन एवर देर इज अ कॉमा और अँड कम्स, if it is a lengthy sentence, for example it is 2-3 line sentence and we have to divide it into the, for example, comma, for example, and so it will be helpful for us to easy translation. Okay, now the third point is grammatically we have to check the translation. Okay, how we have to check the tense. Okay, and not word to word. We don't have to do the translation word to word. We always have to do the translation line to line. Okay, and one more point, टेन्स में वी हॅव टू कीप इन टू द, इफ इट इज इन टू द पास्ट, पास्टमध्ये असेल तर भूतकाळात ठेवायचे आपलं जे ट्रान्सलेशन असेल ते. प्रेझेंटमध्ये असेल जर सेंटेन्स आत्ताबद्दल बोलत आहे, सध्याच्या स्थितीबद्दल बोलत आहे, ते कशाबद्दल असेल, प्रेझेंटमध्ये असेल. अँड फ्युचरमध्ये असेल तर भविष्यकाळामध्ये जे पण फ्युचरबद्दल, विल, फ्युचरवालं सेंटेन्स कसं ओळखायचं, विल, वूल, शाल, हे वाले जेव्हा सेंटेन्सेस येतील, इट इज टॉकिंग अबाउट द अपकमिंग इव्हेंट. ओके, त्यावेळेस आपण फ्युचरचा यूज करायचा आहे. दीज आर द इम्पॉर्टंट लाईन्स अँड ठीक आहे, आय रिपीट इन टू द एव्हरी पॅसेज. ओके, नाव लेट्स स्टार्ट. ठीक आहे, बेरोजगारी ही एक गंभीर बेरोजगारी मीन्स वॉट, अनएम्प्लॉयमेंट. ठीक आहे, हा खूप कॉमन टॉपिक आहे आणि इव्हन याच्यावरती IBचा तर हा फेवरेट टॉपिकमध्ये एक येतो, जसं की IBचे जे इम्पॉर्टंट टॉपिक्समध्ये येतात, जसं की अनएम्प्लॉयमेंट, हेल्थ एन्व्हायरमेंट, त्याच्यामधला हा एक अनएम्प्लॉयमेंट. दिस इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक. ठीक आहे, याच्यातले कीवर्ड्स लक्ष देऊन ऐका आणि लक्षात ठेवा. ठीक आहे, बेरोजगारी ही एक गंभीर आर्थिक आणि सामाजिक समस्या आहे, कॉमा, जिचा व्यक्ती आणि समाजावर खोलवर परिणाम होतो, फुल स्टॉप. इतकंच सेंटेन्स वाचायचं आणि लेट्स डू द ट्रान्सलेशन. आपल्याला फुल सेंटेन्स नाही वाचायचे. वाय वी आर नॉट प्रेफरिंग टू रीड द फुल सेंटेन्स, फुल पॅराग्राफ का, हा मेन म्हणजे तुम्हाला पॅराग्राफ वाचण्यासाठी मिनिमम यू विल टेक दी 5 minutes, है ना, 5 minutes, or if your speed is fast, then you will take 2 to 3 minutes. And why you wanted to waste? Because if you read the whole paragraph, are you going to translate? नाही ना, लक्षात थोडी राहणार आहे की फर्स्ट सेंटेन्स हे होतं, सेकंड सेंटेन्स हे होतं. नाही, तुम्ही मिनिंग वगैरे चेंज कराल. तर त्याच्यासाठी टाईम पासच नाही करायचा. डायरेक्टली स्टार्ट फ्रॉम द सेंटेन्स 1 अँड सेंटेन्स 1 ट्रान्सलेशन, सेंटेन्स 2 ट्रान्सलेशन, सेंटेन्स 3 ट्रान्सलेशन. ओके, जसं की आपण आत्ता फर्स्ट सेंटेन्स वाचलं. बेरोजगारी मीन्स काय, अनएम्प्लॉयमेंट. गंभीर मीन्स काय, क्रिटिकल हो ना. आर्थिक मीन्स काय, इकॉनॉमिक. सामाजिक मीन्स सोशल. अँड समस्या आहे मीन्स इश्यू आहे. विच इज व्यक्ती, जिचा व्यक्ती आणि समाजावर काय होतो, खोलवर परिणाम होतो. इफ यू आर नॉट अबेल टू ट्रान्सलेट इट, आय गेस देर इज अ बॅकग्राऊंड नॉईज ना, जस्ट गिव्ह मी अ बॅकग्राऊंड नॉईज, cancel it. Okay, let me do it. Now the background noise is not there. Okay, now let's start with our passage, our sentence 1. ठीक आहे, जर तुम्हाला नसेलच जमत हे फुल सेंटेन्स ट्रान्सलेट करायला, देन स्टॉप इट ॲट अ कॉमा. ठीक आहे, जसं की आपण ह्या सेंटेन्समध्ये पाहूयात, जर पूर्ण सेंटेन्स नाही ट्रान्सलेट होते तर कॉमापर्यंत थांबून आपण कशा पद्धतीने ट्रान्सलेट करणार आहोत. ओके, लेट्स सी. बेरोजगारी मीन्स अनएम्प्लॉयमेंट.
तर आपण जे कॉमापर्यंत सेंटेन्स म्हटलं आहे, ठीक आहे. अनएम्प्लॉयमेंट इज अ क्रिटिकल इकॉनॉमिक अँड सोशल इश्यू, ठीक आहे. इथे कॉमा आहे की नाही मराठीमध्ये, ठीक आहे. इथपर्यंत थांबलो. त्याच्यानंतर सेकंड घेऊयात, ठीक आहे. जिचा व्यक्ती आणि समाजावर खोलवर परिणाम होतो, ज्याचा काय होतं की डीपली अफेक्ट्स, परिणाम होणे अफेक्ट्स, ठीक आहे. खोलवर मीन्स डीपली, समाजावर मीन्स सोसायटीवरती, आणि एका व्यक्तीवरती म्हणजे इंडिव्हिज्युअलवरती. नाव लेट्स सी द होल सेंटेन्स विच इज दॅट अफेक्ट्स इंडिव्हिज्युअल अँड सोसायटीज डीपली अँड फुल स्टॉप. नाव लेट्स सी द होल सेकंड सेंटेन्स. जेव्हा लोक सक्रियपणे कामाचा शोधात असतात परंतु त्यांना नोकरी मिळत नाही, कॉमा, इथे आपण ती टेक्निक अगेन यूज करू शकतो विच इज वी आर गोइंग टू स्टॉप ॲट द कॉमा, बट आय एम फॉलोविंग द फुल सेंटेन्स, ओके. कारण आपल्याला फुल सेंटेन्सच ट्रान्सलेट करता आलं पाहिजे, बट इट इज फॉर द अवर मोर इझी वे की आपण कॉमापर्यंत ट्रान्सलेट करू शकतो. इट इज फॉर मोर इझीनेस, ठीक आहे. बट मोस्टली डू फॉलो दी की पूर्ण सेंटेन्स वाचूनच, म्हणजे फुल स्टॉप आला तेव्हा थांबा अँड देन ट्रान्सलेट करा, ठीक आहे. तेव्हा ही स्थिती निर्माण होते. मीन्स आता त्यांनी ही अनएम्प्लॉयमेंटची जी बेरोजगारी आहे त्याची डेफिनेशन दिलेली आहे. जेव्हा काय असतं की हा प्रॉब्लेम कधी, बेरोजगारी कधी म्हटली जाते की जेव्हा एखादा सक्रियपणे मीन्स काय ॲक्टिवली कोणीतरी रोज काय करते, सिकिंग फॉर द वर्क, कामाच्या शोधात आहे, बट त्यांना नोकरी मिळत नाही आहे, मीन्स वर्क कॅनॉट फाइंड, ओके. मीन्स त्यांना जॉब नाही भेटत आहे, ठीक आहे. तेव्हा ही स्थिती काय होते, तेव्हा तयार होते. आता फुल सेंटेन्स पाहूयात आपण. इट ऑकर्स वेन पीपल हू आर ॲक्टिवली सिकिंग वर्क अँड कॅनॉट फाइंड द जॉब्स अँड फुल स्टॉप, ठीक आहे. थर्ड सेंटेन्स पाहूयात. याच्यामध्ये काहीही असं अवघड नव्हतं, ठीक आहे. या समस्येचे अनेक पैलू आहेत. कॉमा, जर तुम्हाला वरचं सेंटेन्स पूर्ण नाही ट्रान्सलेट करता आलं म्हणजे परंतुपर्यंत तुम्ही थांबला असतात तरीही जमलं असतं, ठीक आहे. पण आपल्याला ही हॅबिट लावून घ्यायची आहे की वी आर गोइंग टू स्टॉप वन्स फुल स्टॉप कम, ठीक आहे. फुल स्टॉपच्या आधी नाही थांबायचं, ही आपल्याला हॅबिट लावून घ्यायची. बट नसेलच जमलं एक्झामला तर ठीक आहे, तुम्ही कॉमापर्यंत वाचू शकता, ठीक आहे. नाव लेट्स सांग. या समस्येचे अनेक पैलू आहेत ज्यामध्ये संरचनात्मक बेरोजगारी समाविष्ट आहे, कॉमा, इथे थांबू शकता, ट्रान्सलेट करू शकता. बट वी आर गोइंग टू फॉलो दी फुल सेंटेन्स. जिथे कामगारांचे कौशल्य आणि नोकरीच्या गरजा यांच्यात तफावत असते, कॉमा, आणि चक्रीय बेरोजगारी जी आर्थिक मंदीच्या काळात वाढते अँड फुल स्टॉप. आता याच्यामध्ये काय काय आलेलं आहे या समस्येचे मीन्स दिस प्रॉब्लेम, अनेक पैलू मीन्स काय आहेत, खूप सारे डायमेन्शन्स आहेत, ओके. ज्याच्यामध्ये काय आहे संरचनात्मक बेरोजगारी, मी इथे वरती पण लिहून आणलेलं आहे बिकॉज इट इज मोर इझी टू रिमेंबर वेन वी आर गोइंग फॉर द एक्झामिनेशन ना. मी या सगळ्या जे आपले 10 पॅरेग्राफ होणार आहेत ना त्यांना एकदा कंपाईल करून एक मी PDF पण बनवेन जेव्हा आपले पूर्ण पॅराग्राफ कंप्लीट होतील, ठीक आहे. तर संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट जे काय आहे त्याच्यामध्ये आहे. अँड जिथे कामगारांचे कौशल्य मीन्स काय आहे की स्किल्स, वर्कर्स, कामगार मीन्स कोण, वर्कर्स, स्किल्स, कौशल्य मीन्स वॉट, स्किल्स, आणि नोकरीच्या गरजा मीन्स जॉबच्या ज्या रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये काय आहे डिफरन्स आहे, ठीक आहे. तेव्हा अँड चक्रीय बेरोजगारी मीन्स सायक्लिकल अनएम्प्लॉयमेंट ती कधी होते, जेव्हा आर्थिक मंदीच्या काळात. आर्थिक मंदी हा इम्पॉर्टंट वर्ड आहे आणि कीप इट इन टू द माइंड, लिसन टू मी अगेन, ओके. आय एम टेलिंग यू दिस इज इम्पॉर्टंट. आर्थिक मंदी मीन्स इकॉनॉमिक रेसेशन, ओके. हा इंग्लिशमध्येही येऊ शकतो जो आपल्याला ट्रान्सलेट करायला येईल मराठीमध्ये. रिपीट आफ्टर मी, व्हॉट इज आर्थिक मंदी, आर्थिक मीन्स इकॉनॉमिक रेसेशन, ओके. ठीक आहे. आता पूर्ण सेंटेन्स पाहूयात आपण. दिस प्रॉब्लेम हॅज मेनी डायमेन्शन्स. व्हॉट आर दीज डायमेन्शन्स इन्क्लुडिंग स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट वेर देर इज अ मिसमॅच बिटवीन वर्कर्स स्किल अँड जॉब रिक्वायरमेंट्स, ओके. इथपर्यंत यू कॅन ट्रान्सलेट अँड देन अगेन यू कॅन रीड दॅट इन टू द मराठी अँड देन यू कॅन ट्रान्सलेट, ओके. But as we already read it completely, now let's see. And cyclical unemployment which rises during economic recessions and full stop. Now let's see the next sentence. उच्च बेरोजगारीमुळे, उच्च मीन्स काय, हाय, ओके. फर्स्ट रीड द सेंटेन्स. उच्च बेरोजगारीमुळे कुटुंबाच्या उत्पन्नात घट होते, गरिबी वाढते आणि ग्राहकांच्या खर्चात घट होते, ज्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा वेग मंदावू शकतो, ठीक आहे. फुल स्टॉप. उच्च मीन्स काय, हाय. बेरोजगारी मीन्स अनएम्प्लॉयमेंट विच लीड्स टू, कशामध्ये लीड्स होते, हाऊसहोल्ड इन्कममध्ये, ठीक आहे. जी की आपल्या हाऊसहोल्ड इन्कम आहे ती काय करते, घट करते म्हणजे रिड्यूस करते. गरिबी वाढते मीन्स पॉवर्टी वाढते.
इन्क्रीज, वाढते मीन्स इन्क्रीज. आणि ग्राहकांच्या खर्चात घट होते मीन्स लोअर कन्झ्युमर स्पेंडिंग होते. आणि ज्यामुळे काय होतं, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा वेग, पूर्ण जी एंटायर इकॉनॉमी ती काय होते, स्लो डाऊन होते. आणि फुल स्टॉप. लेट सी द होल सेंटेन्स. दिस प्रॉब्लेम हॅज मेनी डायमेन्शन्स. ओके, हे झालं आहे. हाय अनएम्प्लॉयमेंट लीड्स टू रिड्यूस्ड हाऊसहोल्ड इन्कम, इन्क्रीज पॉवर्टी अँड लोअर कन्झ्युमर स्पेंडिंग विच कॅन स्लो डाऊन द एंटायर इकॉनॉमी. फुल स्टॉप. हा पॅसेज थोडासा मी छोटा घेतला आहे कारण खूपच वेळ जात होता ना, आपला 1-1 तास जात होता. ठीक आहे. याचे गंभीर मानसिक परिणाम देखील होतात, जसे की नोकरी शोधणाऱ्यांमध्ये आत्मसन्मान कमी होणे, चिंता आणि नैराश्य येणे. फुल स्टॉप. ठीक आहे. आता आपल्या सोबत जे पण स्टडी करतायत, मोस्ट आर इन टू दी गव्हर्नमेंट एक्झामिनेशन प्रिपरेशन, हो ना, ह्या सगळ्या गोष्टी वी आर ॲटोमॅटिकली फिलिंग इट, है ना. जिथे की काय होतं की गंभीर मानसिक हे होतं. ठीक आहे. मीन्स सायकोलॉजिकल, मानसिक मीन्स सायकोलॉजिकल. ठीक आहे. गंभीर मीन्स सेवर सायकोलॉजिकल काय दिसतात, परिणाम दिसतात, इफेक्ट्स दिसतात. सच ॲज वॉट. आत्मसन्मान कमी होतो आपल्याला. ठीक आहे. मीन्स सेल्फ एस्टीम. व्हॉट इज आत्मसन्मान कमी होणे मीन्स लॉस ऑफ आत्मसन्मान मीन्स सेल्फ एस्टीम अँड कमी होणं मीन्स लॉस ऑफ सेल्फ एस्टीम. चिंता करतो आपण, एन्झायटी होते, है ना. नैराश्य येतं विच इज डिप्रेशन. ठीक आहे. नाव लेट सी द होल सेंटेन्स. It also has several psychological effects such as loss of self-esteem, anxiety and depression among job seekers. Okay, full stop. तरुण बेरोजगारी ही विशेषतः चिंतेची बाब आहे, कारण यामुळे तरुणांच्या क्षमतेचा अपव्यय होतो आणि सामाजिक अशांतता निर्माण होऊ शकते. फुल स्टॉप. तरुण means what? Youth. बेरोजगारी means unemployment. It is what? Partially. Okay. or we can say हां, विशेषतः चिंतेची बाब आहे मीन्स पर्टिक्युलरली म्हणू शकतो आपण. विशेषतः पार्शियली मीन्स थोडंसं. ठीक आहे. विशेषतः मीन्स पर्टिक्युलरली. ठीक आहे. एखादी पर्टिक्युलर गोष्टी. चिंतेची मीन्स कन्सर्निंग थिंग आहे. ओके. विच इज ज्यामुळे काय होतं, यूथमध्ये जी कॅपॅसिटी आहे किंवा जे पोटॅन्शियल आहे ते काय होतं आहे, वेस्ट होतं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, सोशल अशांतता मीन्स अनरेस्ट निर्माण होतो. ठीक आहे. नाउ लेट्स सी द होल सेंटेन्स विच इज यूथ अनएम्प्लॉयमेंट इज पर्टिक्युलरली कन्सर्निंग ॲज इट वेस्ट द पोटॅन्शियल ऑफ यंग पीपल अँड कॅन लीड टू सोशल अनरेस्ट. ठीक आहे. ठीक आहे. नाउ लेट्स सी दी बेरोजगारी दूर करण्यासाठी सरकार आणि संबंधितांनी अनेक धोरणांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. फुल स्टॉप. ही जी अनएम्प्लॉयमेंट आहे फॉर रिमूव्हिंग इट, ही जी रिमूव्हिंग करण्यासाठी सरकारने मीन्स गव्हर्नमेंटने आणि संबंधितांनी मीन्स स्टेक होल्डर्स. ओके. स्टेक होल्डर्स जे बोललं जातं, आपण ऑलरेडी एका दुसऱ्या पॅसेजमध्ये हा वर्ड आलेला होता. ठीक आहे. स्टेक होल्डर्स मस्ट फोकस कशावरती, ऑन सेव्हरल स्ट्रॅटजीज. ठीक आहे. फुल सेंटेन्स बघूयात. टू ॲड्रेस द अनएम्प्लॉयमेंट गव्हर्नमेंट्स अँड स्टेक होल्डर्स मस्ट फोकस ऑन सेव्हरल स्ट्रॅटजीज. नाव यू कॅन सी वाय आय एम नॉट टेकिंग इट इन टू द मोर डीप वे. आता आपला अराउंड 15 व्हिडिओ चालू आहे ट्रान्सलेशनचा. ठीक आहे. आत्ता इथपर्यंत येण्यापर्यंत आपण प्रो झालेलोच पाहिजे ना. ठीक आहे. आपण फर्स्ट व्हिडिओसारखं थोडी की वर्ड टू वर्ड आपण ट्रान्सलेट करतो आहे मनामध्ये अँड देन ट्रान्सलेटिंग इट इन टू द इंग्लिश. नो, दिस इज नॉट. ओके. आता आपले अराउंड 15 पॅसेज जर आपले आत्तापर्यंत ट्रान्सलेशन झालं आहे तर वी शुड रीच ॲट दॅट लेवल. ठीक आहे. आपली लेवलही इम्प्रूव्ह झालेली पाहिजे. बेसिक टू आपण मॉडरेट आलेलोच पाहिजे की सेंटेन्स वाचल्या आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हाऊ आय कॅन ट्रान्सलेट इट. ठीक आहे. म्हणून मी थोडंसं जास्त स्पीडने घेत आहे. यू माईट फील की हे खूप जास्त स्पीडने घेत आहे वगैरे, बट इट्स नॉट इन अ स्पीड. ठीक आहे. आपण इतक्या दिवसापासून जर अभ्यास करतो तर ह्या लेवलला आपण आज पोचलेलोच पाहिजे की एकदा सेंटेन्स वाचल्यानंतर आपल्याला इझिली मनातल्या मनातच ट्रान्सलेशन झालं पाहिजे. त्या लेवलच्या स्ट्रॅटेजीज आत्तापर्यंत आपण डेव्हलप करून घेतलेल्या आहेत ऑलरेडी. ठीक आहे. जो कोणी अचानक ह्या व्हिडिओला आला आहे, आय सजेस्ट टू गो फ्रॉम द बेसिक. ठीक आहे. आपण डे बाय डे लेवल वाढवली आहे. वी आर नॉट डायरेक्टली ॲट द ॲडव्हान्स लेवल. हे असं बोलू शकतो की आपण ॲडव्हान्स लेवलला तर आपण डायरेक्टली एक्झाम येण्याचा पिरियड आला आहे आणि त्या दृष्टीने आपण
ट्रान्सलेशन करतो आहे. ठीक आहे, वी आर नॉट डाऊन की एक एक वर्ड शिक्षण म्हणजे एज्युकेशन, प्रणाली म्हणजे वी आर नॉट डुईंग लाईक दिस. ठीक आहे, आपण ॲडव्हान्स लेवलच्या नुसारच आता ट्रान्सलेशन करणार आणि याच्यापुढे जे पण पॅसेज येतील वी आर गोईंग टू डू इट इन अ फास्ट फॉरवर्ड. ठीक आहे, फास्ट वेमध्ये करणार आहोत. ठीक, कारण आपल्याकडे कितीच दिवस राहिले आता, आपला तेवढ्यापर्यंत डेव्हलप झालेलंच पाहिजे ना, किंवा आपल्या तेवढे स्किल्स आता डेव्हलप झालेले पाहिजेत. ठीक आहे, शिक्षण प्रणाली मीन्स एज्युकेशन. ठीक आहे, पहिलं सेंटेन्स वाचूयात. शिक्षण प्रणाली बाजारपेठेतील मागणीनुसार असावी, ज्यामध्ये व्यावसायिक प्रशिक्षण आणि डिजिटल कौशल्यांना भर दिला जावा. आणि फुल स्टॉप. ठीक आहे, व्हॉट इज शिक्षण प्रणाली मीन्स एज्युकेशन सिस्टम्स. दिस इज वॉट अलाइन टू दी. मागणीनुसार मीन्स कसं अलाइंड असावी कशासोबत, मार्केट डिमांडसोबत. विच विल वॉट, ज्याच्यामध्ये कशावरती भर दिला जाईल, एम्फसाईज कशावरती केलं पाहिजे, व्यावसायिक प्रशिक्षण मीन्स वोकेशनल ट्रेनिंग अँड डिजिटल स्किल्स. ठीक आहे, डिजिटल कौशल्यांवर भर दिला पाहिजे. लेट्स सी द होल ट्रान्सलेशन. Education systems need to be aligned with what market demands and emphasizing vocational training and digital skills and full stop. Okay. Now let's see the whole next sentence. निधी आणि मार्गदर्शन कार्यक्रमांपर्यंत सुलभ प्रवेश मिळवून देऊन उद्योजकतेला प्रोत्साहन दिले पाहिजे. फुल स्टॉप. व्हॉट इज निधी. निधी मीन्स फंडिंग. ठीक आहे, निधी मीन्स फंडिंग. दिस इज न्यू वर्ड. मार्गदर्शन मीन्स मेंटॉरशिप. यांच्या कार्यांपासून मीन्स प्रोग्राम्समधून काय केलं पाहिजे, सुलभ प्रवेश मिळवून देऊन उद्योजकतेला मीन्स एंटरप्रेनरशिपला काय दिलं पाहिजे, एनकरेज केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. अँड द फुल सेंटेन्स ट्रान्सलेशन इज ॲज एंटरप्रेनरशिप शुड बी एनकरेज थ्रू easier access to funding and mentorship programs and stop. Now let's see. सार्वजनिक बांधकाम प्रकल्प पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये तात्काळ रोजगाराच्या संधी निर्माण करू शकतात. फुल स्टॉप. सार्वजनिक मीन्स पब्लिक वर्क्स अँड प्रकल्प मीन्स प्रोजेक्ट्स कॅन क्रिएट. व्हॉट दिस कॅन क्रिएट, तात्काळ मीन्स इमिडिएटली जॉब अपॉर्च्युनिटीज इन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. सुविधांमध्ये काय करू शकतं, ते आपल्याला इमिडिएट जॉब अपॉर्च्युनिटीज क्रिएट करतील. नाउ लेट्स सी द होल ट्रान्सलेशन. दिस इज अबाउट द प्रेझेंट टेन्स और वी कॅन से द पॉसिबिलिटी. ठीक आहे, पॉसिबिलिटी. सो आवर ट्रान्सलेशन हॅव टू गेट अ वर्ड ॲज अ पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी वर्ड हा आलाच पाहिजे आपल्या ट्रान्सलेशनमध्ये, विच इज सेईंग ॲज अ कॅन. नाव आपण थोडंसं इम्प्रूव्हमेंट ही केली आहे की वर्ड टू वर्ड आपण ट्रान्सलेशन फक्त त्या डेफिनेशन किंवा त्यांचं व्होकॅब माहीत असणं किंवा कीवर्डचं व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस कीवर्ड. इन्स्टेड ऑफ दॅट नाव वी आर फोकसिंग मोर ऑन दी की सेंटेन्सचा टोन काय आहे. ठीक आहे, त्या सेंटेन्सचा टोन आहे पॉसिबिलिटी अँड दॅट्स वाय वी आर ॲडिंग ॲज अ कॅन इन अवर ट्रान्सलेशन. ठीक आहे, आता कंप्लीट सेंटेन्स बघूयात. पब्लिक वर्क्स प्रोजेक्ट्स कॅन क्रिएट इमिडिएट जॉब अपॉर्च्युनिटीज इन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. ओके, यापुढे आपण जो नेक्स्ट पॅसेज आहे ना त्याच्यावरती मोस्टली जास्त करून आपण टेन्सवरती लक्ष देऊन ट्रान्सलेशन करणार आहोत. ठीक आहे, नाव लेट्स सी द नेक्स्ट सेंटेन्स. लहान आणि मध्यम उद्योगांना जे SMEs आहे, जे UPSCचा अभ्यास करतात, दे नो दिस. स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. ठीक आहे, पाठबळ देणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण ते रोजगाराचे प्रमुख स्रोत आहेत. अँड फुल स्टॉप. ठीक आहे, लहान आणि मध्यम मीन्स स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस यांना काय करणं, पाठबळ देणं काय आहे, गरजेचं आहे. ज्यामुळे काय होईल, एम्प्लॉयमेंटचे डिफरन्स सपोर्ट्स डिफरंट काय होईल, डिफरंट स्रोत डिफरंट स्रोत विल क्रिएट. ठीक आहे, नाउ लेट्स सी द होल सेंटेन्स. सपोर्टिंग. ठीक आहे, सपोर्टिंग व्हॉट, स्मॉल and medium-sized enterprises which are major employment generators is also crucial. ठीक आहे, बेरोजगारी विम्यासारखे सामाजिक सुरक्षा लाभ नोकरी बदलण्याच्या काळात एक सुरक्षा कवच प्रदान करू शकतात. नाउ टेल मी, जे आपण जस्ट बिफोर 2-3 सेंटेन्स वी सॉ वन थिंग. तर टेल मी हाऊ दिस सेंटेन्स साऊंडिंग. Just pause video for some seconds. Tell it into your mind की हा व्हिडिओ हा जो सेंटेन्स आहे हाऊ इट्स साऊंडिंग. ठीक आहे,
केला आहे पॉज? ठीक आहे. नाव इट्स रिझ्यूम. हे जे सेंटेन्स आहे ते तुम्ही जे मनामध्ये गेस केलं, इट इज साऊंडिंग ॲज अ प्रोबॅबिलिटी, पॉसिबिलिटी. ठीक आहे. ऑब्वियसली कशावरून? करू शकतात नुसार आहे. काय आहे? पॉसिबिलिटी आहे, प्रोबॅबिलिटी आहे. सो in our sentence there must be some word which should indicate as it this sentence is as a probability. ठीक आहे. आपल्या ज्या ट्रान्सलेशनमध्ये प्रोबॅबिलिटीचा एखादा वर्ड आपल्याला टाकावाच लागणार आहे. दॅन इट विल टोन इन टू द सेम वे. ठीक आहे. कशा पद्धतीने टाकणार आहोत ते आपण पाहूया. ठीक आहे. अनएम्प्लॉयमेंट काय आहे? इन्शुरन्स, विमा दिला पाहिजे, इन्शुरन्स दिला पाहिजे जो की सुरक्षा प्रोव्हाइड करेल, मीन्स सेफ्टी फॉर दोज हू आर. ठीक आहे. हू आर फॉर दोज कोणासाठी? एम्प्लॉयमेंट डिवाइस विच विल क्या आय टेल यू दॅट वर्ड वाईल डुईंग द ट्रान्सलेशन. आत्ताच मी तो वर्ड नाही सांगत आहे. ठीक आहे. म्हणून मी थांबले होते की तो वर्ड नाही सांगत आहे मी आत्ता. विच विल वॉट प्रोव्हाइड अ सेफ्टी नेट. ओके. सेफ्टी नेट फॉर प्रोव्हाइड करेल फॉर दोज बिटवीन द जॉब्स. ठीक आहे. नाव अगेन पॉज. ठीक आहे. बट लेट मी टेल यू की कधी पॉज करायचं आहे. ठीक आहे. हे जे सेंटेन्स आहे, ठीक आहे, रीड दिस होल सेंटेन्स. ठीक आहे. हे आपलं जे ट्रान्सलेशन आहे. नाव टेल इट इन टू युअर माइंड की विच इज दिस वर्ड जो पॉसिबिलिटी शो करतो आहे जे आपण ट्रान्सलेशन केलं आहे. ठीक आहे. पॉज करा, मनामध्ये सांगा. नाव लेट्स रिस्टार्ट. ठीक आहे. आता व्हिडिओ तुम्ही परत रिझ्यूम केला आहे. याच्यामध्ये जो वर्ड पॉसिबिलिटी अगेन दाखवतो तो आहे कॅन. मी सेम टाईपचं अगेन अँड अगेन एक्झाम्पल घेतलं आहे. जस्ट आपण टू लाईन्स वरती सेम एक्झाम्पल पाहिलं होतं. ठीक आहे. कॅन विथ साऊंडिंग अगेन ॲज अ पॉसिबिलिटी. सो लेट्स सी द होल सेंटेन्स ट्रान्सलेशन. Social security benefits like unemployment insurance can provide a safety net for those between the jobs. Okay. Can, which is sounding as a possibility. And can word have to come now. Can, could, anything. Can, could, possibly. These are some possible words. ठीक है. जे we can add it. ठीक है. Let's see. या व्यतिरिक्त श्रम प्रधान उद्योगांना चालना देणे आणि अक्षय ऊर्जेसारख्या नवीन क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केल्याने रोजगाराचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. अँड फुल स्टॉप. या व्यतिरिक्त मीन्स ॲडिशनली श्रम प्रधान लेबर इंटेन्सिव्ह उद्योगांना इंडस्ट्रीजला चालना देणे आणि अक्षय ऊर्जेसारख्या मीन्स सोलर रिन्युएबल एनर्जी सारख्या क्षेत्रांमध्ये काय करणं इन्व्हेस्टमेंट केल्याने जॉब ओपनिंग चालू होऊ शकतात. ठीक आहे. लेट्स सी द होल ट्रान्सलेशन. ॲडिशनली प्रमोटिंग लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज अँड इन्व्हेस्टिंग इन न्यू सेक्टर्स लाईक रिन्युएबल एनर्जी कॅन ओपन अप न्यू एम्प्लॉयमेंट ॲव्हेन्यूज. आर्थिक वाढ सर्वसमावेशक आणि रोजगारक्षम असणे असेल याची खात्री करणे आवश्यक आहे. नाव टेल मी वन थिंग. असेल अगेन हाऊ इट इज साऊंडिंग. ठीक आहे. हाऊ इट इज साऊंडिंग. इज इट लाईक मस्ट डुईंग समथिंग और पॉसिबिलिटी असू शकणं किंवा पास्टबद्दल सांगतो आहे किंवा फ्युचरबद्दल सांगतो आहे की तुम्ही असं करा किंवा कोणावरती दुसऱ्यावरती सोडून देत आहेत. इट इज टेलिंग ॲज लाईक इम्पॉर्टंट. ठीक आहे. ह्या करणे आवश्यक आहे त्याच्यावरून हाऊ इट इज साऊंडिंग. इट इज समथिंग इम्पॉर्टंट. ठीक आहे. जो आपला ट्रान्सलेशनचा टोन असेल तोही इम्पॉर्टंटच आला पाहिजे. आता तुम्हाला ऑलरेडी वर्ड्स भरपूर येत आहेत. ठीक आहे. तुम्हाला आता प्रत्येक वर्डचं ट्रान्सलेशन फोकॅब टू फोकॅब येते. जसं की आर्थिकचं यू ऑलरेडी नो. इकॉनॉमी वाढ मीन्स ग्रोथ. ठीक आहे. सर्वसमावेशक मीन्स काय इन्क्लुझिव्ह. यू ऑलरेडी नो द मिनिंग ऑफ एव्हरी वर्ड नाव. बट नाव वी हॅव टू फोकस ऑन द टोन. ठीक आहे. करणे आवश्यक आहे. दिस साऊंडिंग लाईक समथिंग डुईंग द मस्ट. ठीक आहे. समथिंग विच इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. नाव लेट्स सी द होल ट्रान्सलेशन वेन वी आर डुईंग दी. ओके. याच्यातले वर्ड्स तर तुम्हाला माहितीच आहेत. ठीक आहे. आर्थिक मीन्स इकॉनॉमिक, वाढ मीन्स ग्रोथ, सर्वसमावेशक मीन्स इन्क्लुझिव्ह, रोजगारक्षम म्हणजे काय जॉब रीच. ठीक आहे. याची काय करायची खात्री करायची. आता हे जे
आवश्यक आहे हा जो वर्ड साऊंड करतो आहे, मस्ट टू डू समथिंग इम्पॉर्टंट, त्याचं ट्रान्सलेशन जे आहे सेंटेन्समध्ये ते कसं आलं पाहिजे, इट इज इसेन्शियल. व्हॉट? इट इज इसेन्शियल वर्ड टाकला आहे आपण फॉर साऊंडिंग इट इन टू द सिमिलर टोन विच एवर दे हॅड गिवन इट इन टू द मराठी सेंटेन्स. ओके, इट इज इसेन्शियल टू एन्श्युअर, ठीक आहे, एन्श्युअर करणं दॅट इकॉनॉमिक ग्रोथ इज इन्क्लुसिव्ह अँड जॉब रिच. नाव इट साऊंड्स द सिमिलर है ना, सेम साऊंड सिमिलर करताय ना, की इम्पॉर्टंट आहे ते कशाने, इसेन्शियलने. एन्श्युअर करणं त्याने पण एक काय करत आहे, इम्पॉर्टन्स साऊंड करत आहे. ओके, नाउ लेट्स सी द नेक्स्ट सेंटेन्स. खाजगी क्षेत्र, शैक्षणिक संस्था आणि संस्कार यांच्यातील सहकार्यामुळे प्रभावी प्रशिक्षणार्थी आणि इंटर्नशिप कार्यक्रम राबवले जाऊ शकतात. अँड फुल स्टॉप. बेसिक नॉर्मल वर्ड आहे, शकतात मीन्स त्यांनी एक सजेशन दिल्यासारखं सेंटेन्स आहे. ठीक आहे, याचे इझी आहे, इझी चीझी. ठीक आहे, याच्यामध्ये कुठे गेला हा प्रशिक्षणार्थी मीन्स ॲप्रेंटिसशिप आणि इंटर्नशिप जर याच्यामध्ये आला, इंग्लिशमध्ये आला हे वर्ड, तर तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. ठीक आहे, ॲप्रेंटिसशिप अँड इंटर्नशिप डायरेक्टली लिहू शकता याचं ट्रान्सलेशन. नाव लेट्स सी द होल सेंटेन्स. Collaboration between the private sector, educational institutions and government can lead to effective apprenticeship and internship programs. And full stop. शेवटी ॲट द एंड, ठीक आहे, बेरोजगारी कमी करण्यासाठी निरंतर प्रयत्न, नाविन्यपूर्ण धोरणे आणि अशा वातावरणाची निर्मिती करणे आवश्यक आहे जिथे प्रत्येक व्यक्तीला समाजात उत्पादक योगदान देण्याची आणि सन्मानाने व आर्थिक स्थिरतेने जगण्याची संधी मिळेल. फुल स्टॉप. अल्टिमेटली reducing unemployment requires sustained effort, innovative policies, and a commitment to creating an environment where every individual has the opportunity to contribute productively to society and lead a life of dignity and financial stability. Now, what are the things? Now, let's see into the conclusion. What are the things which we have to remember? ठीक है, tone, मोस्ट फोकस ऑन टोन. ठीक आहे, टोनवरती फोकस करायचं आहे आपल्याला. हाऊ वी आर गोइंग टू फोकस ऑन द टोन. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज टॉकिंग अबाउट द पॉसिबिलिटी, our translation have to be into the possibility words like can, could, possibly. ठीक है, possible, you can also use this word. ठीक है, if it is sounding into the negative way, we hadn't took any example of the negative sentence in this, but whenever it is sounding as a negative, your translation should be into the negative. फॉर एक्झाम्पल, त्यांनी मराठीमध्ये दिलं आहे की आपण हे करू शकत नाही आणि तुम्ही ट्रान्सलेशन करू लिहिलं आहे की वी कॅन डू इट. ठीक आहे, दिस इज कम्प्लिटली रॉंग. तुम्ही इथे निगेटिव्ह दिले आणि ट्रान्सलेशन केलं पॉझिटिव्ह, और न्यूट्रल. निगेटिव्ह दिलं आहे आणि न्यूट्रल केलं, दॅट इज चेंजिंग द मिनिंग. ठीक आहे, सो दॅट्स वाय वी हॅव टू कीप इन टू द निगेटिव्ह. ठीक आहे, टोन ऑफ द पॅसेज, टोन ऑफ द सेंटेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड हे आपण हे पॅसेज तर प्रॅक्टिससाठी घेतो आहे आता डेली बेसिस. ठीक आहे, आपलं झालं आहे ते वोकॅब ट्रान्सलेट करणं, वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट करणं ना, दॅट्स ऑलरेडी डन. ठीक आहे, आपण त्या लेवलला पोहोचलो आता. नाव वॉट वी हॅव टू कीप, ती बेसिकवाली जी लेवल होती की वर्ड टू वर्ड बेसिकवाली लेवल आपली कंप्लीट झाली. आपण आता थोड्या वरच्या लेवलला आहे जिथे की आपण टोनवरती, ग्रामरवरती, ठीक आहे, टेन्सवरती, ह्या सगळ्या गोष्टींवरती जास्त फोकस असणार आहे याच्यानंतरच्या व्हिडिओचा. ठीक आहे, आता वोकॅब घेऊयात आजचेही, कारण परत जण काही बोलतील आम्हा तुम्ही वोकॅबच नाही घेतलं, विदाऊट वोकॅब हाऊ वी कॅन ट्रान्सलेट. ठीक आहे, वोकॅब आणलेत मी आज, इथे आहेत ते अनएम्प्लॉयवरचे वोकॅब आहेत ते. ठीक आहे, दीज आर द वोकॅब्स. दिसत आहेत क्लिअरली. ठीक आहे, लेट्स स्टार्ट है ना.
अनएम्प्लॉयमेंट मीन्स बेरोजगारी. क्रिटिकल इश्यूज, क्रिटिकल मीन्स, ठीक आहे. थोडी स्पेस द्यायला हवी होती मी. इथे देते, ठीक आहे. बेरोजगारी, ठीक आहे. मला वाटत नाही काही गरज आहे, ठीक आहे. इतकं बस झालं. अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी. क्रिटिकल मीन्स गंभीर, अँड इश्यू मीन्स समस्या. ॲक्टिवली मीन्स सक्रियपणे. सिकिंग मीन्स शोधत असलेले. स्ट्रक्चरल संरचनात्मक. अनएम्प्लॉयमेंट मीन्स बेरोजगारी, अगेन सेम, ठीक आहे. सायक्लिकल मीन्स चक्रीय, अँड अनएम्प्लॉयमेंट विच वी ऑलरेडी नो. मिसमॅच मीन्स तफावत असणे, विसंगती असणे. इकॉनॉमिक मीन्स आर्थिक, अँड रिसेशन मीन्स मंदी. दिस इज इम्पॉर्टंट वर्ड, ओके. हाऊसहोल्ड कुटुंबाचे. हाऊसहोल्ड कुटुंबाचे. इन्कम मीन्स उत्पन्न. कन्झ्युमर मीन्स ग्राहक, आणि स्पेंडिंग मीन्स खर्च. सेल्फ एस्टीम मीन्स आत्मसन्मान. सोशल सामाजिक. अनरेस्ट इज इम्पॉर्टंट विच इज अशांतता, अनरेस्ट असणं, ठीक आहे. वाय इट इज इम्पॉर्टंट? बिकॉज इट कॅन ऑल्सो कम इन टू द सिक्युरिटी. वरती जर पॅराग्राफ आला तर देअर कॅन बी द वर्ड विच इज सोशल अनरेस्ट, मीन्स सामाजिक अशांतता येऊ शकते. कुठल्याही टॉपिकवरती जर टाकला सिक्युरिटी तर देअर इज अ पॉसिबिलिटी टू कम द वर्ड ॲज अ अनरेस्ट. नाव स्टेक होल्डर्स विच इज संबंधित घटक. वोकेशनल ट्रेनिंग, स्टेक अँड होल्डर्स, संबंधित घटक. स्टेक मीन्स घटक आहे आणि ॲक्च्युली होल्डर्स मीन्स संबंधित आहे, ठीक आहे. लक्षात राहील. यू आर गोइंग टू रिमेंबर इट. मी या स्टोरी तर काही बनवून नव्हती आणली त्याला स्टेक होल्डर्सची, बट लेट मी क्रिएट इट ॲट दिस मोमेंट, ठीक आहे. ही वॉल असते, ठीक आहे. ही वॉल आहे, आपल्या घरची वॉल आहे, ठीक आहे. इथे होल्डर लावला आहे, ठीक आहे. होल्डर किंवा जो नट आहे वगैरे किंवा खिळा ठोकला, ठीक आहे. मी ठीक आहे, झाली माझी स्टोरी क्रिएट करून सांगते मी आता, ठीक आहे. ही वॉल आहे आपल्या घराची आणि त्याच्यावरती हा एक खिळा ठोकलेला आहे, ठीक आहे. हा खिळा ठोकलेला आहे इथे, हा खिळा ठोकलेला आहे आणि त्याच्यावरती काय ठेवलेली आहे, एक बाबांची काठी आहे, आजोबांची काठी अडकवलेली आहे. स्टेक होल्डरचा मिनिंग, ट्रान्सलेशन कसं लक्षात ठेवायचं याच्यासाठी ही स्टोरी सांगते. नाउ लेट्स स्टार्ट द स्टोरी. ही एक वॉल आहे घराची ज्याच्यामध्ये हा खिळा ठोकलेला आहे आणि त्याच्यावरती आजोबांची काठी लटकवलेली आहे. स्टेक याला काय बोललं जातं, जसं स्टिक बोललं जातं ना, ठीक आहे. आपण काय लक्षात ठेवायचं, स्टेक. अँड दिस इज होल्डर. हा होल्डर जो खिळ्याने पकडून ठेवलेला आहे ते काय झाले, होल्डर. नाउ द ट्रान्सलेशन. ही काठी कोणाची आहे, आजोबांची. ते आजोबा कोण आहेत, आपले संबंधित, ठीक आहे. आणि ती कोणी पकडून ठेवली, खिळ्याने, विच इज घटक. I don't know, this sounds, is this story sounds relatable or something, but being on the spot story बनवला म्हणून I don't think how it is sounding, but let's see, ठीक आहे. आणि लक्षात ठेवण्याचा ट्राय करा. Now let's see next. अरे हे खूप हे झालं का मुवमेंटमुळे. याच्याच मी नोट्स बनवणार आहे कारण कोलॅब करणार आहे हे सगळे PDF, ठीक आहे. खराब नको व्हायला, चांगले दिसावं म्हणून क्लीन करते. लेट्स गो. वी वेर अ स्टेक होल्डर्स, आजोबांच्या काठीवरती, ठीक आहे. स्टेक काठी विच इज संबंधित, जे आपले आजोबा आहेत ते आपले कोण आहेत, संबंधित आहेत. होल्डर्स मीन्स घटक, म्हणजे घरातले घटक आहेत, ते संबंधित घटक आहेत, ठीक आहे. वोकेशनल ट्रेनिंग, वोकेशनल मीन्स व्यावसायिक, ट्रेनिंग मीन्स प्रशिक्षण. एंटरप्रेन्योरशिप मीन्स उद्योजकता. इन्फ्रास्ट्रक्चर मीन्स पायाभूत सुविधांचा आणि डेव्हलपमेंट मीन्स विकास. स्मॉल अँड मिडियम साईज एंटरप्राइजेस. स्मॉल तर माहिती आपल्याला, लघु, मिडियम मीन्स मध्यम माहिती आहे. एंटरप्राइजेस वी शल नो विच इज उद्योग.
सेफ्टी नेट मीन्स सुरक्षा अँड कवच, नीट मीन्स कवच. लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज, श्रम, लेबर मीन्स श्रम, इंटेन्सिव्ह मीन्स प्रधान, इंडस्ट्रीज मीन्स उद्योग, इन्क्लुझिव्ह ग्रोथ मीन्स सर्वसमावेशक वाढ, अँड फायनान्शियल स्टेबिलिटी मीन्स आर्थिक स्थिरता. ठीक आहे. We already saw the whole sentences. Stakeholders is always coming and coming. Let me give you a better way story जी ऑलरेडी दिली होती. कशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण बिकॉज इट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. स्टेक होल्डर ज्याचा डायरेक्टली रट्टू पाठ आहे ना, की कोणी आहे ना एखादा पर्सन विच इज लाईक की स्टेक होल्डर स्टेक होल्डर स्टेक होल्डर स्टेक होल्डर 4 वेळा बोलणं, संबंधित घटक संबंधित घटक संबंधित घटक संबंधित घटक, ज्याचं पण कोणाचं अशा पद्धतीने लक्षात असेल तर हा व्हिडिओ संपलेला आहे. नाव आय एम गोइंग टू टेल यू द स्टोरी की ज्याने तुम्हाला ही लक्षात राहील की स्टेक होल्डर्स मीन्स संबंधित घटक. ठीक आहे. स्टोरीने आपल्याला इझिली आठवतं. नाव हे आजोबा आहेत, ते घरामध्ये आले, ही काठी पकडून घरामध्ये आले. ठीक आहे. अरे बापरे, मी काठीला पण हे काढलं का, माणूस काढला का. ही आहे काठी, लाकडाची काठी आहे. आजोबा ती हातात घेऊन आले. इथे आपली भिंत आहे घराची. ठीक आहे. घराची भिंत आहे. घराची भिंत आहे ही व्हाईट कलरची. ठीक आहे. इथे नेहमी येऊन आजोबा काठी त्या भिंतीला लावून ठेवतात जेव्हा पण घरात येतात तेव्हा. पण आज त्यांनी ती घरात ठेवली नाही, तिथे लावून ठेवली नाही. एक लहान चिंटू होता खेळणारा, त्याला फेकून त्यांनी ती काठी मारली, कारण त्याने ट्रान्सलेशनमध्ये कॅन हा वर्ड नव्हता वापरला, जबकि तो पॉसिबिलिटी सेंटेन्स दाखवत होता म्हणून. ठीक आहे. ही जी काठी आहे दॅट इज स्टिक विच इज स्टेक, लक्षात ठेवा. आणि होल्डर ही जी भिंतीला लावून ठेवले जाते ते आहे होल्डर. बट हे आजोबा काय आहेत, घराचे घटक आहेत. घटक. पण आपले कोण आहेत, ह्या चिंटूचे कोण आहेत, संबंधित आहेत. चिंटूच्या संबंधित आहेत आणि हे घराचे घटक आहेत. ठीक आहे. लक्षात राहील स्टोरी. आपल्याला स्टोरीपेक्षा जास्त लक्षात ठेवायचे व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्टेक होल्डर. अँड स्टेक होल्डरचा मिनिंग आहे संबंधित घटक. जो पण कोणी रट्टापटू आहे की संबंधित घटक संबंधित घटक संबंधित घटक, तुम्ही तशा पद्धतीने लक्षात ठेवा. इट इज गुड फॉर यू. बट जे लोक आहेत की जे अंडरस्टँड करून स्टोरी बेसिसवरती त्यांच्या गोष्टी लक्षात राहतात, देन दे विल रिमेंबर दिस. ओके. ठीक आहे. चलो गाईज, हॅव फन फॉर द स्टडीज अँड बाय. ठीक आहे. उद्या भेटूयात आपण नेक्स्ट पॅरेग्राफला आणि खूप छान मजा येणार आहे तुम्हाला उद्याही. चलो बाय.